जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना नमस्कार। तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर आज आपल्याकरता या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलो आहे। तर बघा, यामध्ये एक लग्गी आहे आणि त्या लग्गीचे प्रकार आहेत। तर शास्त्रीय पद्धतीची लग्गी आहे। सुरुवातीला सरपटीचा त्याच्यामध्ये तुकडा आहे आणि त्याच्यानंतर धातीन धाडाचा प्रकार आहे। तर खूप महत्त्वाची आहे। तर विलंबित लयीपासून तर मध्यम लयीपर्यंत ती वाजल्या जाते आपल्या हातामधून, आपल्या हाताच्या स्पीडनुसार। आणि जर आपल्याला आणखीन स्पीडमध्ये चौपटमध्ये वाजवायची झाली तर त्यामध्ये कोणता प्रकार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे विलंबित, मध्यम आणि जलद कोणत्या पद्धतीने वाजल्या जाते तर दोन्ही पद्धतीच्या लग्ग्या मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे। तर खूप महत्त्वाच्या लग्ग्या आहेत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला लग्ग्या वाजवून दाखवतो। या पद्धतीने वाजल्या जाते। तर सुरुवातीची लग्गी 8 मात्रेची बघा। घिंतरे किटतक ता घिन्ना ना धा तिन्ना धा ना तिन्ना ना, घिंतरे किटतक ता घिन्ना ना धा तिन्ना धा ना तिन्ना ना, या पद्धतीची लग्गी। तर बघा, अक्षराची ओळख आपल्याला आहेच। तर बघा, घिन धुमाच्या वरच्या साईडला घिन, परत तीर किटतक ती र धुमाच्या मध्यभागी की धुमाच्या मध्यभागी या पद्धतीने। तर बघा, धूम पुढे आपली दिसत नाही, त्यामुळे सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस मी धुमाच्या वरच्या साईडला म्हणतो त्यावेळेस या पद्धतीने वाजवायचं आणि ज्यावेळेस मध्यभागी या पद्धतीने क का की क का की क हे अक्षर जे आहे ते धुमाच्या मध्यभागी जास्तीत जास्त येते, एवढं लक्षात ठेवायचं। बघा, धुमाच्या मध्यभागी या पद्धतीने। परत ता आणि तक सुद्धा घेऊ शकतो इथं आपण, ताच्या जागी दोन्ही पद्धतीने प्रॅक्टिस करायची। ता, परत घिन, परत नाना या पद्धतीने। परत धा तीन धुमाच्या मध्यभागी तीन, पद्धतीने वाजवायचा। धा तीन, परत ना धा ना धा, परत ना तीन तीन धुमाच्या मध्यभागी आणि गुण मोकळा तीन, परत ना ना या पद्धतीने। धा तीन ना धा, परत ना तीन नवीवरती वाजवायचा, एकूण किंवा मोकळा वाजवला तरी चालते। परत ना ना या पद्धतीने वाजवायचा। तर ही पूर्ण लग्गी आहे। धा तीन ना धा ना धिन ना ना धा तीन ना धा ना तीन ना। तर याचा अर्धा भाग आपण घेतला, धा तीन ना धा ना तीन ना। पुढचे 4 मात्रे घेतले फक्त धा तीन ना या पद्धतीने बघा। आणि त्याला पूर्ण जोडून बघा, घिंतरे किटतक ना घिन्ना ना धा तिन्ना धा ना तिन्ना ना। बघा, घिंतरे किटतक या पद्धतीने। आता फास्ट मध्ये बघा, या पद्धतीने। आणि ताच्या जागी तक घेतलं, घिंतरे किटतक
या पद्धतीची लग्गी येते। आणि त्यामध्ये बघा त्याचा आणखी प्रकार, हा प्रकार आपण चौपट सुद्धा वाजू शकतो आणि दुप्पट सुद्धा वाजू शकतो। तर बघा दुसरा त्याचाच प्रकार, घिंतरी किडतक ना घिन्ना ना घिंतरी किडतक ता किन्ना, सोपा आहे एकदम। घिंतरी किडतक बघा, घिंतरी किडतक ना घिन्ना ना घिंतरी किडतक ना किन्ना, या पद्धतीने बघा। घिन परत पहिल्यासारखं, परत ना घिन्ना ना किंवा थापेवर वाजायचा ना घिन्ना। आता याच्यामध्ये सुरुवातीला धा तीन ना धा ना तीन ना हे होतं, तर त्याऐवजी परत घिंतरी किडतक ना घिन्ना ना, परत घिंतरी किडतक ता किन्ना ना, ता किन माझ्या मध्यभागी ना ना, या पद्धतीने या पद्धतीने या पद्धतीने वाजवायचं। या पद्धतीने वाजवलं तर चांगल्या पद्धतीने हाताची तयारी होईल आणि फास्ट सुद्धा होईल। या पद्धतीने वाजवायचं। तर त्यानंतर जे बघा आता ही जी लग्गी आहे ती चौपट वाजणारी लग्गी आहे। चौपट सुद्धा आपण वाजवू शकतो। काय होतं बघा, अगोदरची जी लग्गी वाजवली आपण धा तीन धाडाचा प्रकार, तर धा तीन धाडा हे अक्षर वाजवण्याकरता हाताची खूप तयारी पाहिजे चौपटमध्ये, त्यावेळेस वाजले जाते। तर बऱ्याच जणांच्या कसे हाताची तयारी एवढी नसते, तर त्यांना शॉर्टकट वाजवण्याकरता दुसरी लग्गी डायरेक्ट चौपट बघा, 8 मात्र्याची। घिंतरी किटतक बघा, घिंतरी किटतक ता घिन्ना ना धात धीना नात धीना, घिंतरी किटतक ता घिन्ना ना धात धीना नात धीना, या पद्धतीने बघा। घिंतरी किटतक ता घिन्ना ना, इथपर्यंत आपल्याला सगळ्याला कळलेच आहे। आता इथून फक्त धात धीना नात धीना ही लग्गी वाजवायची। त्याच्यामध्ये अगोदरची जी लग्गी आहे धा तीन ना धा ना तीन ना या लाईनच्या ऐवजी धात धीना नात धीना वाजवायचं। तर बघा ते कोणत्या पद्धतीने बघा, धा तक धीना ना परत नात परत धीना, या पद्धतीने एकदम सोपी आणि एकदम भारी वाजते। या पद्धतीने वाजले जाते। आणि आता या प्रकाराला सरपटीच्या प्रकाराला जोडून कोणत्या पद्धतीने वाजवायचं बघा। तर या पद्धतीने वाजले जाते। तर खूप महत्वाचे लग्गी आहेत। तर धा तीन धाडाचे प्रकार तुम्हाला मग सांगता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, आपण तिथून बघून घ्या। तर उत्कृष्ट पद्धतीचे हे प्रकार आहेत। विलंबित, मध्यम, जलद तिन्ही पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीने वाजले जाते। तर खूप महत्त्वाचे हे सर्व लग्गे आहेत। तर या लग्ग्यांची चांगली प्रॅक्टिस करा, तुम्हीही प्रॅक्टिस करा, मीही चांगली प्रॅक्टिस करेन। मग त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रामकृष्ण हरी।